पाकिस्तानी नागरिकांना दिलासा देत परत जाण्यासाठीची वेळ वाढवून दिली। पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानी अटारीवरून पाकमध्ये परतू शकतात। तर भारत सरकारच्या गृह विभागाकडून आदेश जारी। आजपासून भारताचे अटारीवरून व्यापार बंद ठेवण्याचे आदेश। पाकिस्तानचे हवाईसाठी आता हवाई सीमा बंद केल्यानं आता त्याचा पाकिस्तानलाच फटका बसणार। हवाई प्रवास शुल्काचा स्रोत बंद, दररोज $7 लाख नुकसान। पहलगाम हल्ल्यासंदर्भातल्या तपासात आता नवी माहिती समोर। हल्ल्याच्या 2 दिवस आधीच दहशतवादी बैसरन व्हॅलीत पोहोचले होते। एनआयएच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर। स्थानिकांची सुद्धा एनआयएकडून कसून चौकशी। पहलगाम हल्ल्याच्या संपूर्ण कटाची माहिती असणारं टूलकिट आढळलं। पहलगाम हल्ल्यासंदर्भात सापडलेल्या टूलकिटची एनआयएकडून चौकशी सुरू। तर या टूलकिटमध्ये प्रवासाचा मार्ग आणि राहण्याच्या ठिकाणाची माहिती होती। पाकिस्तानला लेबनॉनप्रमाणे पेजर हल्ल्याची भीती। तर पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी याचा पाकिस्तानी नागरिकांना इशारा। भारत डिजिटल हल्ला करू शकतो, जावेद चौधरीचा इशारा। भारताला घाबरलेल्या पाकिस्तानी सैन्याची वॉर ड्रिल सुरू। तर सीमेजवळ सियालकोट भागामध्ये पाकिस्तानी सैन्याची ड्रिल। पाकिस्तानी लष्कराकडून व्हिडिओ ट्विट करत पोकळ धमकी। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांच्याशी फोनवरून चर्चा। पहलगाम हल्ला संदर्भातील गुन्हेगारांना समोर आणलं पाहिजे, दोन्ही मंत्र्यांमध्ये चर्चा। दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी जलमंत्री CR पाटील आणि अधिकाऱ्यांची बैठक। बैठकीत सिंधू नदीचं पाणी अडवणं आणि करारासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा। पहलगाम हल्ल्यासंदर्भात पाकिस्ताननं तपासात सहकार्य करावं। पहलगाम हल्ल्यावर अमेरिकेचं पाकिस्तानला आवाहन। पहलगाम हल्ल्याचं सत्य समोर यावं, अमेरिकेची भूमिका स्पष्ट। भारताच्या भीतीनं पाकिस्ताननं कुख्यात दहशतवादी हाफिज सईदची सुरक्षा वाढवली। पाकिस्तानला भारताच्या प्रत्युत्तराची भीती। पाक लष्कराच्या माजी अधिकाऱ्याकडे सुरक्षेची जबाबदारी। आणि आता एक सविस्तर बातमी। बऱ्याच दिवसांनंतर आज मुंडे बहीण भाऊ सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त परळीत एकत्र आलेत। परळीतल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या कोनशिलाचा हा समारंभ होतोय। दरम्यान या शुभारंभ प्रसंगी बऱ्याच दिवसांनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघं बहीण भाऊ एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात। भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराट। तर ISI प्रमुख असीम मलिकची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती। पाकिस्तानमधील वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यून मधील हे वृत्त। पाकिस्तानी सैन्याला त्यांच्याच पोलिसांकडून झटका। तर खैबर पोलिसांनी पाक सैन्याला पळवून लावलं। खैबरमध्ये काय करताय, काश्मीरला जा, पाकिस्तानी पोलिसांनी त्यांच्या सैन्याला हकललं। LOCवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। पाकिस्तानकडून रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। पाकच्या गोळीबाराला भारताकडून जशास तसं उत्तर। पहलगाम हल्ल्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात 3 याचिका दाखल। 3ही याचिकांवर आज सुनावणीची शक्यता। हल्ल्यासंदर्भात एक समिती नेमून योग्य तपास व्हावा अशी याचिकेतनं मागणी। एनआयएचे DG सदानंद दाते पहलगाममध्ये पोहोचले। तर एनआयएचे DG सदानंद दाते बैसरनला सुद्धा या ठिकाणी जाणार, सूत्रांची माहिती। काश्मीरमध्ये सफरचंद व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प। दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममध्ये पर्यटकांची संख्या कमी झाल्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान। निवृत्त बांगलादेशी मेजर जनरल फजलूर रहमाननं गरळ ओकली। पाकिस्तानवर भारतानं हल्ला केल्यास बांगलादेशनं भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवावा, फजलूर रहमान यांचं वक्तव्य। जम्मू काश्मीर पोलिसांमध्ये 26 वर्ष सेवा केलेल्या पाकिस्तानी नागरिकाची हकालपट्टी स्थगित। जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय। तर पाकिस्तानात जाण्यास कुटुंबियांचा नकार। 26 अकराच्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाचे आवाजाचे सॅम्पल्स आणि हँडरायटिंग सॅम्पल घेण्यास आता पटियाला हाऊस कोर्टाची मंजुरी। एनआयए घेणार सॅम्पल। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल। भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री फडणवीसांकडून 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर। 100 पैकी 80% गुण मिळवत आदिती तटकरे यांचा महिला आणि बालविकास विभागाचा पहिला नंबर। सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्या क्रमांकावर। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यांपैकी 3 खाती नापास। फडणवीसांकडील सामान्य प्रशासन विभागाला फक्त 35 गुण। शिंदेंकडील नगर विकास विभागाला 34% गुण। तर दादांकडील असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला फक्त 33 गुण।